वैकुंठाला चालली हो, सत्कर्म करणारी तुमची मुलं आहेत, तुम्हाला वैकुंठात जागा प्राप्त होते. तुम्हाला वैकुंठात पाठवू का? काहीतरी मागा. ती आई म्हणते देवा काही नको दे. हे सद्विचारी कुटुंब आहे ना, ते सुखात ठेव. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. मोठा सोन्याचा संसार, भोळ्या राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार, दरबार. आई दिवस आहे. वास्तविक पाहायला गेलं तर प्रत्येक माणूस जगत असताना सगळ्यात मोठा आधार कोणता जर असतो तर तो आईचा असतो. आपण आपलं दुःख थेट आपल्या वडिलांना कधी सांगत नाही. आपण पहिल्यांदा आपलं दुःख आपल्या आईला सांगतो. आई बाबांना सांग तेवढं, मला लय त्रास होतोय बघ. मी थेट नाही बोलू शकत त्यांना. का? हे बाप आधार आहे आणि आई प्रेम आहे. अशोक दादांच्या जीवनातून एक असणार रथाचं चाक हरवलंय आणि हे चाक एकदा मोडलं की संपला गड्या. संसारात तुटतो गड्या. कारण हे भातुकलीचा खेळ आहे, हे साधा नाही. इथं जन्माला यायचं, संसार करायचा, शेवटी मरायचं आणि जायचं. पण या खेळामध्ये जर समजा आपला खेळाडू, आपला असणारा साथीदार जर एक जर निकामी झाला तर आपल्याला खेळ पूर्ण करता येत नाही. का? भातुकलीच्या खेळामधली राजा निकराने अर्धावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. राजा बदला. आता खरं सांगतो, अशोकदादांना वाटत असं एवढं मोठं मी सगळं विश्व उभा केले ना, पाहणारे डोळे निघून गेले हो. का? अरे ज्याच्यासाठी करायचं होतं ना ते सगळं केलं, पण देवानं त्याला ठेवलं नाही. राजा बदला, मला उमगली शब्दांची ही गोडी, त्या राणीच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी, अर्धावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. आई आपल्याला साथ देते हो. आई आपल्याला साथ देते. आई आपल्याला प्रेम देते. आई आपल्याला आधार देते. आई आपल्याला सुख देते. आई आपल्याला समाधान देते. मी तर म्हणते समाधान देते सोडून द्या, आई सुख आहे, आई समाधान आहे, आईच प्रेम आहे, आईच वात्सल्य आहे, आईच करुणा आहे, आई सुख आहे. दोन मुलं आणि एकुलती एक मुलगी. प्रपंच चालू होता हो. काळ लय बैमान आहे बरं का. चांगलं चाललेलं काळाला कधी बघवलं नाही. चांगलं चाललं की काळाला कधी बघवत नाही गड्या. काळाचं वारं आलं गड्या. अगदी 7-8 वर्ष ना, 20 वर्ष 20 वर्ष त्या काळानं गाजा घातला होता की आज नेईन तुला, उद्या नेईन तुला. पण खरं सांगतो, आई या असणाऱ्या परिवाराचं प्रेम होतं. हे या असणाऱ्या प्रेमातलं पोटी त्या
देवाला वाट बघावी लागली. का? अरे माणूस आता पडला की मरतोय हो. अगदी 20 वर्ष सांभाळण्याची ताकद या परिवारामध्ये होते. का? अरे प्रेम प्रीतीचे बांधणे ते न सुटे काय केले. या प्रेमानं तिला आजपर्यंत जगवलं होतं. गेल्या वर्षी काळाचं वारं आलं. संगीता नावाची ज्योत या असणाऱ्या परिवारामध्ये दैवत होती हो. देवारावरती लावली होती. अख्ख्या देशमुख परिवाराला ती प्रकाश देत होती. काळाचं वारं प्रत्येक वर्षी यायचं, त्याला झडप घालायचं, पण या परिवाराचं कुंपण त्यांना कधी जाऊ देत नव्हतं. शेवटी काळानं असं वारं घातलं की गेल्या वर्षी असणाऱ्या घरातलं मधुर संगीत म्हणजे आईचं निधन झालं. आईनं देवाला बोलवलं. ज्याची आई निघून गेले त्याला विचार आई काय असते. तुम्हाला आम्हाला वाटल आई असते हो, आई असते एवढंच कळलं, पण आता नाही कळणार आई काय असते. ज्या दिवशी आई निघून जाईल ना. लेकिनो तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला तुमच्या असणाऱ्या आईचं प्रेम बघायचंय ना, तर तुम्ही तिला फक्त एकदा फोन करा आणि म्हणा आई मला अडचण आहे ग, मला थोडी त्रास होतोय, मला असं होतंय. ती नवऱ्याला कधी चुकानं घास खाऊ देत नाही. जावा त्या पोरीकडं, पहिलं तिची अडचण सोडा मगच घरी या, असं म्हणते ती आई असते. आई आहे तोपर्यंतच माहेर आहे बरं का. माहेरात तुम्ही गेला ना, तुमच्या हातातली पिशवी तुमची रिकामी असू द्या लेकीनो. लेकीनो तुमच्या हातातली रिकामी पिशवी घेते, तुमच्या चेहऱ्यावर हात फिरवते आणि म्हणते लेके असं दे, तुला थोडा त्रास आहे ना, एक दिवस बदलल घे सगळं. खचू नको, थकू नको, हारू नको. तुझा मुलगा आहे ना, अगदी तुझ्या मुलाच्या काळात तरी तुझं चांगलं होईल असं सांगते ती आई. आणि जी आई असं सांगते तिचा संसार कडला जातो. आणि जी कान भरते ते नवऱ्यांचं त्याच्या भांडण लावते तिचं, ती आई नसते हो, कसाही असते. प्रत्येक आईला वाटतं माझ्या लेकीचा प्रपंच असा फुलावा, बहरावा. पण खरं सांगतो, गेल्या वर्षी आई निघून गेली. दोघा भावांना वाटते, त्या मुलीला वाटत होतं आईनं अजून साथ द्यायला पाहिजे. या जगण्यात शेवटची आंघोळ आईला घातली होती. कुणीतरी असणाऱ्या समजदार माणसानं म्हटलं होतं, अरे त्या लेकीला आणा ना, तिला पायाला पडायला आणा ना. लेकीच्या पायाला 10 किलोची दगडे बांधले का काय अशी अवस्था होते. हृदय तुटतं. आई ये, आई ये, आई ये ना ग, आई बोल ना ग, आई मला बोल, काहीतरी उठ. अगं मला भूक लागली, मला खाऊ घाल. आई मला खवळ, मला शिव्या दे, पण आई तू बोल. कधी म्हणतात पोरं, ज्या दिवशी आई निघून गेलेली असते तेव्हा आई असतं तोपर्यंत नसतं भान. निघून जाते ना तो त्या दिवशी धावायला कमी पडतं रान. आई अभंगात गावी अशी अभंगवाणी आहे. आई नदीचं थंडगार प्यावं असं पाणी आहे. आई मंदिरातला कळस आहे हो. आईच या जगातला सगळ्यात मोठा देव आहे. आणि हे देव गेल्यानंतर, ही देवता गेल्यानंतर प्रत्येक माणसं म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना एवढं मोठं विश्व निर्माण केले. पण खरं सांगतो, तुम्हाला वाटत असेल हे सगळं नसतं, ते चाललं पाहिजे होतं, तर आईचा आधार शेवटपर्यंत पाहिजे होता. का? आई गेल्यानंतर किती श्रीमंत माणूस असला ना तरी तो शेवटी भिकारीच असतो. का? आई एवढी संपत्ती या जगात कोणती मोठी नाहीच आहे गड्या, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळा. पण सिटीतला विषय असा आहे, त्या असणाऱ्या कुत्र्यावरती जेवढा खर्च होतो ना, आता मला दादांचं कौतुक वाटलं.
दादांनी सांगितलं आम्ही महाराज आमच्या शेजारच्या वृद्धाश्रमातले सगळे माणसं बोलवली तो हे त्यांचं वाखाणावं तेवढं गुणगान करावं तेवढं कमीच आहे. आम्ही त्यांना पांघरण्यासाठी शॉल देणार आहे, आम्ही त्यांना आधार देणार आहे. महाराज रक्ताची नसलेल्या नात्यावरती एवढं प्रेम करणारी ही माणसं आपल्या आईवरती किती प्रेम केलं असेल का? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. आज दोन्ही मुलं घडली दिला हे संस्कार फक्त आईमुळे आहे, हे असणार कष्ट फक्त आईमुळे आहे, हे प्रेम फक्त आईमुळे आहे, हे वात्सल्य फक्त आईमुळे आहे. अरे जगावरती प्रेम करणारा जगावरती प्रेम करायला शिकवणारी आई हे किती मोठी असेल, तिचं पुण्यस्मरण करण्याचं मला भाग्य लाभते महाराज. कारण जगामध्ये प्रेम करायला लावणारी फक्त आई असते. आई आहे तोपर्यंत जपा, आई आहे तोपर्यंत सांभाळा, आई आहे तोपर्यंत तिला बिलगा, आई आहे तोपर्यंत तिचं दर्शन घ्या. आता लाख वाटतं या सगळ्या परिवाराला आईचं दर्शन घ्यावं. आई कधीच दिसणार नाही गड्या. क्योंकि बेटा गरगुंडा हो यमवाली माँ तो अपने आंचल में छुपा लेती है, माँ तवायप हो या भिकार माँ तुम होती है. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपुनिया राहते आई तुझेच नाते. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोरा, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. आई गेल्यानंतर तुम्हा तिघांना सगळ्यांनी समजवलं असेल. काळजी करू नका बरं का तुम्ही दोघं, तुम्ही तुमची लेक तुमची बहीण, तुम्ही तिघं अजिबात काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आधार देऊ बरं का. आम्ही तुम्हाला कधीच प्रेमाची कमी पडू देणार नाही. खरं सांगा आईचं प्रेम परत जगात विकत घेता येतं का? हे सगळी नात्यांचं प्रेम विकत घेता येईल गड्या, मात्र आईचं वात्सल्य या जगात कधी विकत घेता येत नाही. अरे आईचा पदर तोंडावरनं फिरला तर या जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळण्याचं, समाधान मिळण्याचं अनुभूती अंतःकरणाला होते. आईचा डोक्यावरनं हात फिरल्यानंतर हे जगात सगळं काय मिळवल्याचा भास 100% पोरांना होतो. फक्त आई सांभाळली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जर सांभाळली नसेल, आजपर्यंत तुम्ही आईकडे गेला नसाल, कोणी इथे येणारा माणूस तसं कधी करणार नाही. परंतु खरं सांगतो, जर तुमच्या जीवनात कधी तशी वेळ आली ना, असं कधी करू नका गड्या. का आईनं आपलं आयुष्य संपवलं आणि तुम्हाला सुख दिलं. आईनं स्वतः पोटाला चिमटा काढला हो, स्वतः उपाशी राहिली आणि आपल्या लेकरांचं पोट भरलं. का चिमन पिलानो खुशीत या करीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा. त्या आईला म्हणला असेल देव, आई वैकुंठाला चालली हो, सत्कर्म करणारी तुमची मुलं आहेत, तुम्हाला वैकुंठात जागा प्राप्त होते. तुम्हाला वैकुंठात पाठवू का? काहीतरी मागा. ती आई म्हणते देवा काही नको दे. हे सद्विचारी कुटुंब आहे ना, ते सुखात ठेव. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. मोठा सोन्याचा संसार, भोळ्या राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार, आई थोर तुझे उपकार, आई
दिवसाने केले कृतार्थ मला जन्म देऊनी देऊनी थोरसे संस्कार आई ग थोर तुझे उपकार आई ग थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार. आईच्या उपकारातून या जगात कोणी उतराई होऊ शकत नाही. आणि आता तुम्ही सगळ्या परिवाराला वाटत असेल आम्हाला आई भेटावी, तर एकच आमची आई आहे, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हा टाळी टाळी आईसाठी, टाळी 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 वाजवा.